नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज महिला दिवस. महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्यासाठी महिला दिवस हा एक दिवस नसतो, तो 365 दिवस महिलांचा असतो. कारण तुमच्यासारख्याच लाखो महिलांमुळे आज मी इथे उभा आहे. असं म्हणतात की एखाद्या पुरुषामागे एक स्त्री असते, त्या पुरुषाला एका लेवलपर्यंत जाण्यात मदत करण्यात. पण माझ्या मागे एक स्त्री नाही, तुमच्यासारख्या लाखो भगिनी माझ्या मागे आहेत. त्या मैत्रिणीच्या रूपात आहेत, त्या बायकोच्या रूपात आहे, आईच्या रूपात आहे, मावशीच्या रूपात आहे. तर आजचा हा दिवस जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आहे. इथे बरेच दिवसापासून मी तुम्हाला म्हणतो आहे की बाबा वेट लॉस झाला, तुम्हाला दिसतं पण आहे. 8 महिन्यापासून ती मी सगळी मेहनत करतो आहे. तर यामागे बरीच कारणं आहेत. म्हणजे डाएट तर आहेच, मेहनतही आहे. त्याच्यानंतर माझ्या बायकोची विशेषत्वाने मेहनत आहे, माझ्या ट्रेनर्सची मेहनत आहे की त्यांच्यामुळे मी आज जवळपास 20 किलो वजन कमी केलं. पण त्याचबरोबर तुम्ही काय खाता, काय पिता हे सुद्धा खूप महत्त्वाचं. म्हणजे मी तर म्हणेन 60-70% तुम्ही काय खाता पिता त्यावर आहे आणि उरलेले 30-40% तुम्ही मेहनत किती करता त्यावर आहे. तर त्यात एक मी चहा वापरायचो. तर तो चहा ज्यांनी क्रिएट केला त्या विदुलाजी आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना बोलवू, त्यांचं स्वागत करू आणि नंतर या वेट लॉसबद्दल चर्चा करू. विदुलाजी नमस्कार. 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 विदुला पाठक ही आमच्या नागपूरची आहे. स्वयं टी चहा आणि बरंच काही असं तिचं हे प्रॉडक्ट आहे. मला कौतुक आहे तुझं. थँक्यू. कारण एका स्टॉलमध्ये एका एक्झिबिशनला गेलो असताना तू भेटली, तिथे तुमचा स्टॉल पाहिला आणि नंतर खूप छान वाटलं. म्हणजे वेगवेगळ्या किती 40 प्रकारचे चहा, 40 प्रकारचे चहा हिने केलेले आहेत आणि देश विदेशात आजकाल हे चहा जात आहेत. हिचा नवीन स्टार्टअप आहे. त्यातला हा जो चहा आहे याचं काय ना, पिंक ना, ब्लू पिंक नावाचा जो चहा आहे तर तो घेतल्याने वेट लॉस होण्यास मदत होते. तर पहिले ह्याच्याबद्दलच तू बोल. हो, सांग. हा आमचा जो ब्ल्यू पी गोकर्णाच्या फुलांपासून आम्ही हा चहा बनवला आहे. बरं. आणि याला आम्ही आपले नैसर्गिक जे हर्ब स्पायसेस आहेत त्याचा ब्लेंड दिला आहे. जस्ट लाईक मेथी दाणा म्हणा, दालचिनी म्हणा, विलायची म्हणा, आणि मग काही गोष्टी आपण ज्या आहेत त्या ऋतूनुसार त्याच्यात टाकलेल्या. बरोबर. आणि आपण हे गोकर्णामध्ये मुळातच एक अँटी एजिंग, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहे. त्याचा निळ्या रंगामुळे तो चहा अतिशय सुंदर लागतो आणि बरं. तब्येतीसाठी, त्वचेसाठी हा छान आहे. क्या बात आहे. तुम्हाला असं वाटतं आपण हा पहिला चहा बनवून दाखवायचा? हो. चालेल. तर ही गोकर्णाची फुलं जी असतात ती कशी असतात बघा बरं, आणि त्यामध्ये काय काय असतं हा चार्ट पहा. एक कप चहा जर आपल्याला बनवायचा आहे तर त्याला आपला हा जो गोकर्णाचा चहा आहे तो अगदी अर्धा चमचा, अर्धा बेबी स्पून तुम्हाला टाकावा लागेल. मी याच्यात 2 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यामुळे मी साधारण 1 चमचा चहा टाकत आणि आपण परत याला एक उकळी येऊ देऊ. आता आपला चहा रेडी झालेला आहे. तुम्ही या चहामध्ये मध किंवा नॅचरल स्वीटनर म्हणून स्टिवियाची पावडर पण टाकू शकता. याचं प्रमाण आम्ही जरी 2 कपाला 1 चमचा टाकला तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण ठरवू शकता. मी माझ्या आवडीनुसार मध आणलेला आहे. हो सर, तुम्ही हा ट्राय करून बघा. कारण मी जेव्हा हा चहा घ्यायचो ना, मधच वापरायचो. आणि मी एक साधारण आठवड्यातून 3 दिवस हा चहा घेतो आणि 2 दिवस आठवड्यातून किती 3 दिवस हा, आणि 3 दिवस मी ग्रीन कॉफी घेतो. अच्छा. एक वेगळा फ्रेशनेस असा वाटतो. आणि नेहमी जे म्हणतात की दुधाचा चहा घेतल्यानंतर अरे तलब जाते वगैरे, असं तसं काही नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला फ्रेश वाटतं. हा चहा तुम्ही नक्की करा. बरं, आता या लोकांना हा चहा मिळेल कसा? आपली पूर्ण घरून पॅन इंडिया सर्व्हिस आहे. यांनी आमच्या व्हॉट्सॲप थ्रू किंवा फेसबुक, इंस्टाग्राम थ्रू आम्हाला संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे डिटेल्स दिलेले आहेत. प्लस हा नंबर मी खाली देतोय, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. आता दुसरं काय, कुठल्या चहाबद्दल सुचवा? आता आपण एक उन्हाळ्याचं म्हणून आपला रोज ग्रीन वेटीवर घेऊ. म्हणजे तोही पाण्यातलाच आहे. वाळा
म्हटल्यावर मला जुनी आठवण आली की वाळ्याच्या म्हणजे याला खस हो त्याच्या ताट्या असायच्या आणि त्या कूलरला लावून त्याचा जो इफेक्ट आहे थंड हवा त्याच्यातून यायची त्याचा एक खूप सुंदर सुवास असायचा. आणि वाळ्याचं पाणी सुद्धा जुन्या याच्यात प्यायचे. त्याच्यात एक गजानन महाराजांच्या कवनामध्ये वर्णन आहे, वाळा घालून सुवासिले जे तुम्हा प्याव्या पेल्यामधून, असा तो एक प्रकार असायचा. आणि वाळ्याची जुळी करून अजूनही काही लोक मठात घालतात. आमचा चेतन जो आहे त्याच्या इथे रांजण आहेत मोठे मोठे असे पाण्याचे भरलेले. तो मुद्दाम म्हणजे मला कौतुक वाटतं चेतनचं की रस्त्याने जाताना लोकांची तहान भागावी म्हणून मोठे मोठे रांजण सकाळी उठून तो दुसऱ्या ते सरकारी नळ आहे तिथून पाणी भरतो, त्याच्यामध्ये वाळा टाकतो आणि दिवसभर ते पाणी पाजतो लोकांना. तर अशा गोष्टी ज्या असतात त्या करत राहाव्या आणि हे सुद्धा करावं. आता हे कसं बनवतात? तुम्ही हा चहा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये बाजारातून आणल्यावर काढून ठेवाल आणि घ्यायच्या आधी फक्त एकदा त्याला मिक्स करून मग वापरायला घ्या. आता हा पण रोज ग्रीन वेटीवर चहा केलेला आहे. याच्यात मी एका कपाला साधारण अर्धा चमचा बेबी स्पून चहा पहिले रेस्ट केलेला आहे पाण्यामध्ये आणि मग आम्ही 1 मिनिट उकळून घेतला आहे. उकळल्यावर तुम्ही याला 2 मिनिटं झाकून ठेवा. देन यू एन्जॉय युअर ड्रिंक. क्या बात आहे. वाळ्याचा ना हां उन्हाळ्यामध्ये बाकी छोडो हा चहा पाजा तुम्ही. नक्की. हां, तर याच्याबद्दल सगळे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि साधारण ऑर्डर केल्यावर किती दिवसात पोहोचतं? आपली फ्रेश नागपुरात एका दिवसात आहे आणि बाकीच्या शहरात 2 दोन. ते 5 दिवसात पोहोचतं. चालेल. सो लवकर चहा बघा, इथले 40 वेगवेगळ्या प्रकारचे चहा आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला जो आवडेल तो पहिले एक एक मागवून पहा. मग त्यातलं छोटं पाकिट मागवायला लागला, मग जो आवडेल तो तुम्ही ना मोठ्या क्वांटिटीत मागवू शकता. 50 ग्राम पासून आमची सुरुवात आहे. आणि आपण कस्टमरच्या आवडीनुसार पण कस्टमाइज करून देतो. करून दे. बरं, मला आता एक सुरुवात आहे म्हटल्याबरोबर तू सांग, माझी सुरुवात कशी झाली तुझी? सुरुवात अशी झाली की मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं आणि मला निश्चित ठरवता नव्हतं येत की मला कुठला व्यवसाय करायचा आहे. त्या पिरियडमध्ये कोविड आला आणि तेव्हा माझ्या मिस्टरांना ना विविध मसाले ते आणून बघायचे घरी आणि एक दिवस त्यांनी अचानक किमतीपेक्षा काही पटीने जास्ती असणारा आणि क्वांटिटीला कमी असा मसाला बाहेर आणला आणि मग मी तेव्हा विचारलं की असं काय हे इतके मसाले आणते, म्हणून मसाला डब्यात भरून ठेवून दिला लपवून बनवून. आणि मग त्यांनी मला विचारलं की कुठल्या दुकानात आणला तू. तर मग ते करता करता आम्ही पहिले मसाला बनवला. मग कोविडचे दिवस असल्यामुळे आम्ही नुसतं प्रयोग केले, वेगवेगळे प्रयोग केले की लोकांना नुसतं मसालाच कोणी घेतो कोणी नाही, म्हणून आम्ही चहापत्तीला हर्ब स्पायसेसचा ब्लेंड दिला. मग माझी मैत्रीण म्हणे की तू फुलांच्या चहावर माझे केस थोडे गळतात तर तू कर. मग आम्ही हिबिस्कसवर प्रयोग केला आणि मग आम्हाला कळलं की इतके फुलं असतात. मग आम्ही ऋतूनुसार हर्ब स्पायसेसचा या सगळ्या चहांना ब्लेंड दिला. अशी आमची सुरुवात झाली. तर बघा, एका कोविडमुळे कित्येक लोकांचं जीवन बदललेलं आहे. काही सकारात्मक काही आहेत, काही नकारात्मक आहेत. पण सकारात्मक स्टोरीज ज्या आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजे आणि तसा बदल आपल्या आयुष्यामध्ये छान घडला पाहिजे. सो ह्याला थँक्स टू कोविड असं म्हणावं लागेल. बट एनिवे, कोविड होता, त्यामध्ये जे काय त्रास लोकांनी अनुभवले आहेत, मी सुद्धा त्या त्रासातून गेलेलो आहे. आणि आम्ही त्या काळामध्ये जवळपास 52 दिवस 1,500 लोकांना वरण भात भाजी पोळी असं हे दिलं. म्हणजे मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर बरेच सवंगडी सहकारी होते, मैत्री परिवार होता आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ते दिव्य पार पाडलं. चला, तर हा आता दार्जिलिंग लीफ टी. ओके, पिऊन पाहतो. दार्जिलिंगला आपण थोडा गुलाब आणि तुळशीचा ब्लेंड दिलेला आहे सर.
आणि वा. उन्हाळ्यासाठी आपण आता एक नवीन प्रयोग केलेला आहे की दार्जिलिंग लीफला आपण ब्लेंड केलेला आहे गुलाबासोबत. बरं. तर बेसिकली आता जिने मला सांगितलं की हा उन्हाळ्यासाठी एकदम छान आहे, लेस कॅफेन आहे आणि छान वाटतं पिऊनही. यानंतर दुसरा कुठला आता पुढचं दुधाचा चहा केला तर मला आवडेल, कारण नक्कीच. आता हे पाण्याचे चहा तर झाले, हो. पण काही लोकांना दूध असल्याशिवाय चहा प्यायची मजा येत नाही. बरोबर. कुठला करणार? आपण कार्डमम पेपर करू, विलायचीचा. आम्ही विलायची. थोडासा पेपरचा ब्लेंड दिलेला आहे विलायचीला. चालेल. बरं, आता रेग्युलर जी चहापत्ती आपण घालतो हो. तशीच घालायची का कमी हो, जास्त काय? साधारण एक कपाला 1.25 चमचा. 1.25 चमचा. म्हणजे एवढं दूध टाकला, दूध आणि पाणी त्या हिशोबाने साखर. फिजा में धुल घुल रही है महक चाय की, फिजा में धुल घुल रही है महक चाय की, आज सर्दी भी चाय की तलबगार बन गई. जरा अदाए तो देखिए बदमाश चाय पत्ती की, जरा अदाए तो देखिए बदमाश चाय पत्ती की, जरा दूध से क्या मिली शम से लाल हो गई. अरे दूध से क्या मिली शम से लाल हो गई. वाह वाह. आपकी साड़ी भी लाल कलर की. बढिया. छान. याला तिखटपणाही जाणवतोय याचा, काळी मिरीचा आणि विलायचीचा एक स्वाद आहे. मजा आली खूप. तसे चहा आता आहेत 40 प्रकारचे, एक एक करून मी पण वेगवेगळे टेस्ट करील नक्की. आणि तुम्ही सुद्धा हे वेगवेगळे चहा नक्की वापरून पहा, कुठले आवडतात किंवा कुठले तुम्हाला कशी डेफिशियन्सी असेल त्यानुसार जर तुम्हाला काही चहा बनवून पाहिजे असेल तर ही नक्की तयार करून देईल. ही मी हे करतो. आणि असे छान वेगवेगळे स्टार्टअप तुम्ही सुरू करा. आणि आजचा महिला दिवस जो आहे, पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. चहा पिताना माझी आठवण ठेवा बरं का. आणि तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.